नमस्कार, मी ऋतुजा परब. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे आता, कारण तुम्हाला मी सांगितलेलं मागच्या व्लॉगमध्ये की आमच्या घरी आता लग्न आहे. तर माझ्या काकाच्या मुलाचं लग्न आहे. आज मेहंदीचा कार्यक्रम आहे. तर माझी जी वहिनी आहे होणारी शमिका, तर तिच्या घरी मी आता चालले आहे. तर विराज पण आहे, माझ्या काकाचा मुलगा ज्याचं लग्न आहे, तर त्याच्यासोबतच मी चालले आहे. तर तिकडे पण काय काय सुरू आहे मेहंदीचा कार्यक्रम ते पण तुम्हाला बघायला मिळेल. मला वाटतं की तिची मेहंदी काढून झालेली आहे, पण आपण बघूयात काय मजा मस्ती चालली आहे त्यांच्या घरी सुद्धा. तर आत्ता मी जाणार आहे तिकडे शमिकाच्या घरी, आणि तिथून मग मी परत माझ्या काकाच्या घरी जाणार आहे. आणि तिथे मला मेहंदी काढायची आहे, कारण आम्ही सगळ्या बहिणींनी तिकडे मेहंदी काढण्याचा प्लॅन केला आहे. तर मग तिथून आपण काकाकडे जाणार आहोत. आणि उद्या आहे पुण्यवचन घरीच, आणि संध्याकाळी हे आहे हळद आहे. आणि हळद एकत्र आहे दोन्ही परिवाराची. तर खूप जास्त मज्जा येणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे, कारण मी कधीच कुठल्याच फंक्शनला घरातल्या किंवा म्हणजे लग्नाच्या मी कधीच एकत्र हळद अनुभवलेली नाही आहे, मुलाकडची आणि मुलीची. तर मग उद्या तो प्रसंग आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे. तर मी आता जास्त बोलत नाही, मला माहिती आहे तुम्ही वाट बघताय की पुढे मेहंदीचं वगैरे काय तुम्हाला बघायचं आहे ते. तर आता आपण थेट शमिकाच्या घरीच भेटूयात. A few minutes later. हे बघा, शमिकाच्या घरी सगळ्यांची मेहंदी काढून झाली, अर्ध्यांची सुरू आहे. हो हो, ही शमिकाची आई आहे. बघा कोण आहे? काके मला नको नको. छान. हो, तुझा फोटो घेते थंबनेलवर टाकायला. आता विराज येईल तेव्हा पण घेऊ. वाव, ह्यांनी किती सुंदर सजावट केली आहे बघा घरात. कोण? अच्छा हा, अच्छा ओके. हाय. हे बघा, ह्यांनी इथे पण हे मस्त केलंय. हो हो, या ना तुम्ही पण. असं मेहंदी दाखवा ना. हा हो हो, दाखवा, चालेल. हे बघा, माझ्या वहिनीची मेहंदी बघा किती सुंदर आहे. तर हे जे तुम्ही समोर बघताय, शमिकाची आई आणि तिच्या काकी आहेत, या तिघी जणी. हॅलो, हा बोलो. ए वीर, असा फिर. आणि आईस्क्रीम स्वतःच खाल्लं तर ते थंड लागलं आणि मग आता रडतोय.
पायाची मेहंदी बघा. सॉरी. माझा भाऊ हो आत्ताच घेऊन चालला तो बायकोची बॅग. मला चष्मा. अरे देवा. समोसाकडे बघ. तिकडे जाऊ. चला चला आम्ही निघालो सासर. आम्ही आता शमिकाच्या इकडनं निघालोय. आम्ही आता चाललोय विराजच्या घरी कारण आमची पण मेहंदी बाकी आहे. आता ह्या चपला बघून कसं जरा लग्न घर वाटतं. आणि हे बघा वाव, हे बघून तर अगदीच फील येतो आहे लग्न घर असल्याचा. आता तुम्ही आतमध्ये जेव्हा जाल तेव्हा बरीच मंडळी हे बघा आलेली आहे. अरे सगळे जेवताय. अगं काय हा प्रकार. ते मेहंदी सुरू आहे. हाय तुझी मेहंदी दाखव. सुंदर. तुझी पण दाखव. हाय. वाव किती सुंदर घर सजवलंय बघा. हे बघा हे आम्ही तिथून घेतलं होतं लग्नाचं घर भुलेश्वर मार्केटमधून. वाव सुंदर. माझं बाळ बघा कसं बघतंय. आमचं बाळ फक्त जेवेपर्यंतच त्या बाळाला मोबाईल लागतो. बाकी आमचं बाळ एकटंच खेळतं. नवरदेव तिथेच राहिला. आल्या आल्या मी जेवायला घेतलं. हे थोडंसंच आहे कारण मला मसूरचा भात खाल्ल्याने थोडंसं मला नाही मला त्रास होतो तर मी थोडासाच घेतलाय. असं काही नाही मी एवढंच जेवतेय. काय काढलं सांग इरा. त्याच्यावरती बिग फ्लॉवर. असा आहे तरी सगळे मागे इतके शांत का झाले.
भाजी बरी आहे. मी आवाज नाही काय काढायचं ना हिराचा पण मेहंदी काढायची. मेहंदी काढायची ना बच्ची को पहिले नाही होत. विरू मामा हाय कुठे? विरू मामा तिकडे आहे. मामीच्या इथे ओवी लांब 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 काढतीये. पाय लावते सिस्टर तुझी विराज मामा इकडे माझ्याकडे. अरे बघा 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 ओवीनी काय काढलंय विराज मामा. तुझ्या एवढी झाली ना बेक. आता तुझ्या एवढी बिग झाली ना की ती पण असं ठेवणार. मग तुम्ही दोघी दोघी असं ठेवायचं. ओके असं. हा असं ए कशी नाचणार आहे? ए वरातीत कसं नाचणार आहे विरू मामाच्या? दीदी स्माइल. नवरदेवाची थोडीशी मेहंदी आहे एका हातावर. चला खूप उशीर झालाय. तर आता 11:30 झाले आहेत आणि माझ्यासोबत माझा मोठा काका आणि काकी पण येत आहेत आमच्या घरी. तर मी आता निघतीये कारण हे कसं आहे की सकाळी आम्हाला इथे पुन्हा यायचं आहे. सकाळी पुण्यवचन आहे आणि संध्याकाळी पुन्हा हळद आहे एकत्र शमिका आणि हिराची. तर आता मला निघावं लागेल. माझी इच्छा होती थांबण्याची थोडं जरा म्हटलं आपल्याकडे असं जरा माहोल आहे छान लग्नाचा वगैरे थांबले असते. पण काका काकी पण आहेत आणि मम्मी पप्पा पण लवकर झोपतात. तर मी आता निघते त्या दोघांना घेऊन इथून. आपण आता दुसऱ्या व्लॉगमध्ये हळदीच्या पुन्हा भेटूयात. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्लॉगला. आणि अजून 2 व्लॉग येणार आहेत, एक हळद आणि लग्नाचा. तर नक्की हे व्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.